आणि यानंतर आपण संभाजीनगरमध्ये जाऊया। इथे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या नाराजीची चर्चा सुरू झाली आणि त्याला कारण ठरली आहे आज झालेली महापौर आणि उपमहापौर पदाच्या उमेदवारांची घोषणा। तुम्ही म्हणाल शिवसेना तर इथे सत्तेत नाही, इथं भाजपला जवळपास बहुमत मिळालं, पण शिवसेनेचा आणि शिरसाटांचा याच्याशी कसा संबंध, तेच सांगणारा हा पुढचा स्पेशल रिपोर्ट। आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे महापौर म्हणून समीर राजूरकर यांचा उपमहापौर म्हणून शिवसेनेच्या वतीने माननीय राजेंद्रजी जंजाळ साहेब शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाची उपमहापौरपदी भाजपच्या आमदारानं घोषणा केली आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेतच अंतर्गत काहीतरी सुरू आहे काय अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली। अतुल सावेंनी छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या उमेदवाराची अधिकृत घोषणा केली, पण त्यापेक्षाही जास्त चर्चा झाली ती त्याच पत्रकार परिषदेकडे पाठ फिरवणाऱ्या संजय शिरसाटांची। आता शिरसाटांच्या गैरहजेरीसाठी छत्रपती संभाजीनगरची राजकीय कुस्ती समजून घ्यावी लागेल। 29 डिसेंबरची ही दृश्य। आज ज्यांच्या नावाची उपमहापौर पदासाठी घोषणा झाली ते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ शेकडो कार्यकर्त्यांसह पालकमंत्री संजय शिरसाटांच्या दारात पोहोचले होते, कारण जंजाळ यांच्या समर्थकांना न मिळालेली उमेदवारी। संभाजीनगरमध्ये शिवसेना भाजप स्वतंत्र लढले। 13 जागा जिंकलेल्या शिवसेनेला दूर ठेवणं, सत्ता स्थापन करणं हा भाजपसाठी डाव्या हाताचा मळ होता। आता युती धर्मातलं औदार्य म्हणा किंवा आणखी काही, संभाजीनगरात भाजपनं सत्तेसाठी शिवसेनेला सोबत घेतलं आणि उपमहापौर पदही सोडलं। माननीय एकनाथ शिंदे साहेब त्यांच्याशी चर्चा करतील आणि मला नक्की खात्री आहे की शिंदे साहेबांचं ते ऐकतील आणि हा विषय संपवतील। तुम्ही सोबत त्यांना घेतलं पण ते एकत्र नाही, त्याच्यामुळे आता तुमची फरफट होईल। अशी काही होणार नाही, काही अडचण येणार नाही। शिवसेना आमच्या बरोबर आहे। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना मिळून आम्ही चांगल्या ताकदीने महापौर बसू, उपमहापौर बसू आणि या शहराच्या विकासासाठी काम करू। संभाजीनगरच्या परीक्षेत नापास झालेल्या संजय शिरसाट यांना बाजूला ठेवून भाजपनं शिवसेनेच्याच राजेंद्र जंजाळ यांना उपमहापौरपदी त्यांची वर्णी लावली आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे, कारण आपल्याच पक्षातील कोण उपमहापौर होणार हे शिरसाट यांना माहीत नव्हतं। या ठिकाणी भाजपचे बहुसंख्य नगरसेवक निवडून आले, महापौर भाजपचा होईल। उपमहापौराबद्दल जे वारंवार शंका व्यक्त होते, परंतु आता उपमहापौर हा शिवसेनेचा होईल आणि त्याबद्दलची चर्चा ही काही वेळानंतर स्थानिक अतुल सावे आहेत, आमचे पारकर आहेत, त्यांच्यात ती होईल आणि त्याच्यानंतर वरिष्ठ पातळीवरून त्याच्या नावाची घोषणा होईल। राजेंद्र जंजाळ यांच्या नावाची घोषणा करण्यासाठी शिवसेनेच्या मुंबईतील मध्यवर्ती कार्यालयातून पत्रक काढण्यात आलं। हा संजय शिरसाट यांच्यासाठी पक्षानंच दिलेला मोठा धक्का मानावा लागेल। पालकमंत्री साहेबांच्या मतदार क्षेत्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी वेळ दिला होता, त्यामुळे कदाचित ते या ठिकाणी आले नसतील। जेव्हा ते अर्ज घेऊन गेले, हर्षदा शिरसाट नव्हत्या, नंदकुमारजी घोडिले आणि त्र्यंबकजी तुपे अर्ज घेऊन गेले, पण तोपर्यंत उमेदवारी निश्चित झालेली नव्हती। नाही, तसं काही नाही आहे। मी नाराज वगैरे काही असायचं काही कारण नाही आहे। नगरसेवकाची इच्छा असते ते भरतात, परंतु सांगितल्यानंतर पक्षाच्या आदेशानंतर ते वापसही घेतात। संजय शिरसाटांच्या नेतृत्वात शिवसेनेनं 13 जागा जिंकल्या, तर इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात एमआयएमनं संभाजीनगरात 33 जागा जिंकल्या। याच कामगिरीच्या जोरावर जलील यांनी शिरसाट यांना सल्ला द्यायला सुरुवात केली। आता संधी आलेली आहे, राजनीतीमध्ये काहीही शक्य आहे। तुम्हाला डावलून अशा प्रकारचे जे निर्णय वरच्या लेवलवर घेण्यात आलेला आहे, याच्यातून स्पष्ट होतो की तुमची लायकी मोठ्या नेत्यांना काय आहे माहित आहे। संजय शिरसाट हे शिवसेनेचे मराठवाड्यातले वजनदार नेते, मात्र संभाजीनगर महापालिकेच्या निकालानंतर त्यांचं राजकीय वजन कमी होणार का? शिरसाट यांना अंधारात ठेवत राजेंद्र जंजाळ यांच्या नावाची घोषणा त्याची सुरुवात तर नाही ना? ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।